सेशन सुरू होण्यापूर्वी मी चिकू पिकूची थोडक्यात ओळख करून देते. तर चिकू पिकू म्हणजे काय? तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे चिकू पिकू येत असेल, पण चिकू पिकू हे 2 ते 10 वयोगटातल्या मुलांसाठीचं मराठी मासिक आहे. त्यात प्रत्येक महिन्याला एक वेगळी थीम असते आणि त्या थीमवर बेस्ड गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीज ह्या आम्ही मुलांना देतो आणि खूप सुंदर चित्र असतात. त्याचबरोबर चिकू पिकूचं एक ऑडिओ ऍप पण आहे, त्याचं नाव आहे जम्मत गोष्टी. त्याच्यात चिकू पिकूच्या मासिकातल्या गोष्टी तर असतातच, पण बाकी वेगवेगळ्या 365हून जास्त गोष्टी म्हणजे श्रीकृष्णाच्या गोष्टी असतील, अकबर बिरबल, शिवाजी महाराज या सगळ्यांच्या गोष्टी तुम्हाला ऍपवर मिळतील. आणि सर पुढची स्लाइड हे कराल. त्याचबरोबर चिकू पिकू लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी वेगवेगळे इव्हेंट्स पण ऑर्गनाईज करतं. तर त्याच्यात नाटुकली असतं, हातांनी करायच्या वस्तू, ओरिगामी, मातीकाम अशा प्रकारच्या इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करतो. आणि पालकांसाठी आत्ता आपण जशी पालकांची शाळा करतोय तशी पालकांची शाळा असतेच, पण त्याचबरोबर युट्यूबवर एक्सपर्ट टॉक्स नावाचा आम्ही पॉडकास्ट करतो. त्यात सुद्धा पेरेंटिंग रिलेटेड वेगवेगळ्या विषयांवर एक्सपर्ट्सना बोलवून चर्चा होते. आणि मला सांगायला आनंद होतोय की आता फेब्रुवारीत चिकू पिकूला 6 वर्ष झाली आणि आतापर्यंत चिकू पिकूचे 60 अंक निघालेत आणि दर महिन्याला 6,000हून जास्त मुलांपर्यंत चिकू पिकू पोचतंय. आणि 6,000 आता सबस्क्रायबर्स आहेत, पण सिंगल इश्यू किंवा दिवाळी अंक घेणारे असे खूप पालक आणि लोक आमच्याशी जोडले गेलेत. पुढची स्लाइड. चिकू पिकू मासिकाचा वेगळेपण काय? तर चिकू पिकू हे 8 मल्टिपल इंटेलिजन्सेस 8 बहुरंगी बुद्धिमत्तांवर बेस्ड मासिक आहे. तर त्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचं मुलांना एक्सपोजर मिळावं म्हणून अंकात खास करून वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गाशी संबंधित गोष्टी असतील, चित्र असतील, सायंटिफिक खेळणी कशी बनवायची त्याविषयी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. सो ते एक्सपोजर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मुलांना अंक बघितल्यावर खूप छान वाटावं त्यासाठी खूप सुंदर चित्र असावीत हेही आम्ही विशेष करून बघतो. आणि दर महिन्याला मी म्हणलं तसं वेगळी थीम असते. सो धांगडधिंगा, आजी आजोबा, अद्भुत अशा वेगवेगळ्या आतापर्यंत थीम्सवर आपण छान गोष्टी गाणी मुलांपर्यंत पोहोचवल्या आहेत. सर पुढची स्लाइड. चिकू पिकूची गरज काय? तर एक तर मराठीत खूप सुंदर साहित्य आहे, म्हणजे तुमचं मूल कुठल्याही माध्यमात शिकत असू दे, पण मराठी जपण्यासाठी आणि मराठीतलं साहित्य मुलांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्ही हे मासिक मराठीतून सुरू केलं. आणि बाकी आपल्याला पुस्तकांचं महत्व, वाचनाचे फायदे हे सगळं माहिती आहे. आणि सध्या जे स्क्रीनचं वाढतं ऍडिक्शन आहे त्याच्यासाठी पुस्तक आणि कधी कधी आपल्याला सुद्धा पालक म्हणून शक्य नसतं की मुलाबरोबर बसून काही करावं, म्हणून मग आम्ही ऑडिओ ऍप्लिकेशन डेव्हलप केलं की ज्याच्यातर्फे तुम्ही मुलांना गोष्टी लावून देऊ शकता आणि मूल मासिक समोर ठेवून गोष्टी ऐकू शकतं चित्र बघत बघत. याच्याबरोबरच आम्हाला असं वाटत होतं की चिकू पिकू हे सगळ्या समाजातल्या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचावं, तर त्यासाठी आपण काय करू शकतो. त्याच्यातून चिकू पिकू फाउंडेशनची निर्मिती झाली आणि आम्ही जे इव्हेंट्स करतो त्याच्यातून खर्च वजा जे उत्पन्न असतं त्यातून मागच्या वर्षी आम्ही साताऱ्यातल्या 110 अंगणवाड्यांना चिकू पिकूची पुस्तकं आणि हँगिंग बुकशेल्फ भेट डोनेट केली. त्यामुळे असाच तुम्ही प्रतिसाद देत राहा. बऱ्याचदा प्रत्येक आमच्या इव्हेंटच्या पोस्टवर असा मेसेज असतो की तुम्ही आमच्या शहरात, आमच्या गावात येत नाही आहात, तर तिथेही कार्यक्रम करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्यापैकी कुणालाही जर इच्छा असेल की आम्ही तुमच्या शहरात, गावात येऊन कार्यक्रम करा, तर तुम्ही चिकू पिकूच्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की संपर्क करा. आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. सो आजचं सत्र घेणार आहेत डॉक्टर सुनील गोडबोले आणि डॉक्टर अश्विनी गोडबोले. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते.
डॉक्टर सुनील गोडबोले हे बालविकास तज्ज्ञ आहेत, चिरंजीव बाल आहार आणि विकास केंद्र पुणे येथे, आणि स्मॉल स्टेप्स मॉरिस ऑटिझम अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर दीनानाथ मंगेशकर मध्ये आहे, तर त्याचे ते विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर क्लिनिकम ब्रेमेन मेट जर्मनी इथे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि 9 पालक शिक्षण पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 500हून जास्त वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख आले आहेत आणि 500हून जास्त पालकांसाठी कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे नक्कीच सगळेजण वाट बघतायत आजच्या कार्यशाळेची. आता मी डॉक्टर अश्विनी गोडबोलेंची ओळख करून देते. त्या चिरंजीव बाल आहार आणि विकास केंद्र पुणे यांच्या सहसंचालिका आहेत आणि गेल्या 30 वर्षांपासून बालविकास आणि आहार सल्लागार म्हणून काम करत आहेत. 9 पालक शिक्षण पुस्तकांच्या सहलेखिका आहेत आणि 500हून जास्त त्यांनी पालकांसाठी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. चॅप्टर इन IIP टेक्स्टबुक्स ऑफ ग्रोथ डेव्हलपमेंट अँड बिहेवियरल पेडियाट्रिक्स याच्या त्या लेखिका आहेत. तर आपण आजच्या कार्यशाळेला सुरुवात करूया. धन्यवाद, चांगली ओळख करून द्याबद्दल सरदा. आणि पहिल्यांदा चिकू पिकू हे मला सुद्धा खूप जवळ वाटणार आहे आणि मुलांचं सोडा, मला सुद्धा चिकू पिकू वाचायला खूप मजा येते. आणि स्वरदानी न सांगितलेलं चिकू पिकूचं एक वैशिष्ट्य, आणि ते खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे, की आपण मोठ्याने कशाला मोठेपण मिरवायचं, कधीतरी आपल्याला लहान व्हावं असं वाटतं. आणि ते लहान होण्याची खूप सोपी ट्रिक चिकू पिकू वाचणं आहे. आणि त्याने आपण तरुण राहणार. आजची जी पालकांची शाळा आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेस फ्री पेरेंटिंग करतोय, तर त्याचं पहिलं उत्तर कदाचित चिकू पिकू आपण वाचण्याने असेल. आणि या निमित्ताने आणखीन एक टीप देतो, आणि पालक म्हणून टीप देतो. एक जरा डेंजर टीप आहे, ती आता घेऊया आणि मग पुढे जाऊयात. ती म्हणजे दरवेळेला मुलांनी चिकू पिकू वाचलंच पाहिजे असं नाही. आधी आपण वाचावं गपचूप त्या गोष्टी मुलांना सांगाव्यात. पोरांना वाटतं लय आपल्या बाबाला काहीतरी येतं, आपल्या आईला काहीतरी येतं. मुलांची स्पर्धा करावी आणि मग अलगद चिकू पिकू हातात वाचायला द्या. त्यांना आपले पालक काय वाचू शकतात आणि आपल्या पालकांना आपल्याला सांगायला आवडते वाटेल. एक कनेक्शन तुमचा आणि मुलांचा तयार व्हायला चिकू पिकू एक निमित्त होऊ शकेल. आय थिंक या ब्रीफ इंट्रोडक्शन आपण आज सुरू करूया. तर पेरेंटिंग आणि स्ट्रेस फ्री, मी शक्यतो मराठीतच बोलणार आहे, की तणावमुक्त पालकत्व हे खरं चुकीचीच आयडिया आहे. पालकत्वच तणावाचं असतं. पण हा तणाव आपण कमी करू शकू का, आणि त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी बघूयात. आधी ताण म्हणजे काय? ताण म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिरतेला अडथळा आणणाऱ्या वास्तविक या कथित धोक्याला आपण दिलेला प्रतिसाद. म्हणजे आता मूल चिडचिड करते, आरडाओरडा करते, आणि म्हणून आपण शांत असून आपल्याला ताण येणार आहे का? नाही, तर त्याला ताण येणार आहे. पण ते चिडचिड करते म्हणून आपण डोकं फिरवलं तर आपल्याला ताण येणार. तर हा आपला प्रतिसाद आहे आजूबाजूच्या वातावरणाला. आणि फक्त मुलंच नाही, अनेक गोष्टी असू शकतात. आणि मग त्यात स्वयंपाकाची गडबड असते, ऑफिसची गडबड असते, या सगळ्या कारणांकडे आपण बघणार आहोत. त्या कारणांचा विचार करूयात. तर त्यातलं पहिलं कारण काय असतं ते आपण कारणं समजून घेऊयात. तर काय त्यातलं पहिलं, वेळच पुरत नाही. सगळ्या आई वडिलांची कॉमन तक्रार असते की आम्हाला वेळच पुरत नाही. सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण हा जो धावपळत असतो तर ते वेळ न पुरण्याची एक आपल्याला कायमची तक्रार असते. तर याच्यावर आपण काय करणार आहोत, कालांतराने बघणार आहोत. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला कायम, आणि आजकालच्या या वेगवेगळे आजार चालू आहेत, कुठे GBS असेल, कुठे कोविड असेल, कुठे डेंग्यू असेल, कायम माझ्या मुलाला काय होणार नाही ना, माझ्या मुलीला काय होणार नाही, याची कायम प्रत्येकाला काळजी असते. आणि काळजी आपला मेंदू पोखरत राहते. म्हणजे तो आजार हो न आधी आपल्या मेंदूला मात्र ताणाचा आजार सुरू होतो. तिसरा भाग आहे तो म्हणजे मुलांची सुरक्षितता. साधे घरातून बाहेर पडताना आजकाल आपल्याला कायम टेन्शन असतं की आपली मुलं सेफ जातील ना, शाळेत त्यांची काळजी घेतली जाईल ना, रस्त्याने काय होणार नाही ना, इतर लोक वेळोवाकडे फसवणार तर नाहीत ना. आपल्याला एक ना दोन खूप चिंता असतात. दुर्दैवाने पूर्वीच्या काळी या रिलेटेड गोष्टी मीडियावर फार यायच्या नाहीत. पण आता मीडियावर या सगळ्याचं इतका बंबार्डमेंट होते की आपण आणखीन घाबरून जातो, आणि याची परत एक कुठेतरी काळजी आई वडिलांच्या डोक्यात राहते. त्याच्यानंतरचा प्रश्न असतो तो म्हणजे कायम असतं की माझं मूल काय शिकणार. म्हणजे मी अनेक आयांची गंमत बघितलेली. ज्युनियर सिनियर केजी मध्ये एवढंच बाळ असतं ते, पण त्याच्या मेडिकलच्या, डॉक्टरच्या, इंजिनिअरिंगचे स्वप्न तिला पडायला लागलेले असतात. आजकाल लोकांना पॉलिटिशियन होण्याचे स्वप्न पडायला लागतात. सो हे आधी करू शकेल का आपलं बाळ?
हे कळण्याची परत एक कुठेतरी ताण असतो. माझं मूल शिकेल ना, मग त्याला परीक्षा जडता जाणार नाहीत ना, त्याचा ताण काय नाही, या सगळ्याच्या ताण आई वडील जमा करत राहतात. त्याच्यानंतरचं आणखीन एक कारण असतं ते म्हणजे मोबाईलचं व्यसन. कळतंय आता तुमच्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या मुलांनी मोबाईल बघितला नाही पाहिजे आणि त्यामुळे त्याचं व्यसन आपल्या मुलाला लागतंय. त्याच्याने आपल्या त्याची अनेक त्याच्या समस्या निर्माण होणार आहे, त्याचा अभ्यासावर परिणाम होणार आहे, त्याच्या तब्येतीवर परिणाम, सगळं कळतंय. पण ते बंद कसं करायचं हे जमत नाही आणि म्हणून त्याचा परत ताण येतो. आपण त्याच्यावर आज थोडासा प्रयत्न करणार, शोध लावण्याचा. नंतर असतं हे सगळं, आता तुम्हाला कल्पना आहे सगळ्या गोष्टींच्या किमती वाढत चालल्यात. इस्पेशली एज्युकेशन खूप महाग होत चाललंय आणि मग आपल्याला ताण पडतो की खरंच आपल्याला जमणार का, आणि मग त्याचा आर्थिक ताण कुठेतरी परत एकदा मेंदू पोखरायला लागतो आणि त्याच्याने आपल्याला एक वेगळाच ताण सुरू होतो. याच्या पलीकडे जाऊन हे मुलांचं करण्यामध्ये आपल्याला बाकी आपल्या स्वतःच्या एकेकाळचे जे कनेक्शन असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपले ग्रुप्स असतात, त्यांच्यामध्ये जायला वेळ होत नाही. आपण आपले आपले एकटे राहतो आणि या एकटेपणातून परत एकदा आपल्याला वाटायला लागतं की कसं काय सगळं जमणार आपल्याला, आणि मग या सगळ्याच्यातून एक ताणाचं एक कलेक्शन आपल्यामध्ये सुरू होतं. आणि हे सगळं जे होतं मग त्याच्यामध्ये मगाशी बोललो त्याप्रमाणे मुलांचं शिक्षण असेनात का, मुलांचा अभ्यास असेनात का, पुढे त्यांचं काय करणार आहेत, त्यांची आजारपणं, त्यांच्याबरोबर आर्थिक समस्या काय असणार आहेत, माझं काम याच्यामध्ये प्रत्येक आजकाल आई वडील नोकरी करत असतात, जॉब करत असतात, त्याच्यामध्ये स्वतःची ओढाताण होते, ते झेपत नाही, हे पुरत नाही, म्हणून घरामध्ये सासू सासरे, आई वडील, मुलगा मुलगी, त्या दोन भावंडातली भांडणं, ह्या सगळ्याचा एकत्रित इफेक्ट म्हणजे आपण पालक ताण घेत असतो. मग या ताणाबद्दल करायचंय काय, तर आधी ताण ओळखायचा कसा. ताण येतोय कळतंय, पण तो ओळखता येईल का आपल्याला. बऱ्याच वेळा असे होतंय की आपण चिडचिड करत असतो आणि आपल्याला कळतच नसतंय का घडतंय, आणि ते का घडते कळण्यासाठी आपल्याला ताण ओळखता आला पाहिजे. ताण ओळखण्याची ट्रिक आता आपण बघूयात. पहिली गोष्ट काही शारीरिक लक्षण. गेले काही दिवस तुम्हाला सारखा थकवा जाणवतोय, खाणं पिणं तर व्यवस्थित चाललंय पण कायम थकवा आहे, सारखी वारंवार आजारपण चालली आहेत, झोप नीट लागत नाहीये, कुठे अंग दुखतंय, कुठे डोकं दुखतंय, काहीतरी चालूच आहे. शक्यता अशी आहे हा आपल्या शरीराचा प्रॉब्लेम नसून हा आपल्या ताणाचा प्रॉब्लेम आहे. आता माझी सटकायला लागली, ती शारीरिक लक्षण. तशी शारीरिक लक्षणं असतात तशा अर्थातच मानसिक लक्षणं असतात. त्याच्यामध्ये चिंता, कायम कशाशी तरी डोकं असं पोखरलं जातं, मूड स्विंग्स, आत्ता मस्त असतात आणि बाबा लोकांचे खूप वेळा अनुभव येतो की आत्ता मस्त असतात 2 मिनिटांनी बिथरतात, ते एक आहे. निराशा, कशातच आनंद वाटत नाही, सगळीकडे दुःखच वाटत राहतं, मला काही जमणार नाही असं वाटत राहतं, ती म्हणजे निराशा. निर्णय घेता न येणं, छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला आता जे आपण पटापट एक निर्णय घ्यायचो ते आता निर्णय घेता येत नाहीत, ही सगळी परत एकदा ताणाची मानसिक लक्षणं. आणि आपण याचा नीट विचार करत राहायला पाहिजे, आपण शोधत राहायला पाहिजे. शारीरिक लक्षणं झाली, मानसिक लक्षणं आली. ताणाचा तिसरा ग्रुप आहे तो लक्षणांचा, तो म्हणजे भावनिक तक्रारी, म्हणजे इमोशन्स. आता एक कॉमन आई वडिलांमधला घटना असते ती म्हणजे आत्मविश्वास कमी होतो. त्यांना स्वतःबद्दल छोट्या छोट्या गोष्टींमधला कॉन्फिडन्स गेलेला असतो, चिडचिडपणा येतो, मगाशी बोललो तसं निराशा येते, नैराश्य येतं आणि एकटेपणा येतो. या सगळ्यातून आपल्याला भावनिक तक्रारी आपल्या वाढत असतील, याचा अर्थ असा आहे की शक्यता आहे की आपण ताण सांभाळू शकत नाही. तर पहिल्यांदा आपण ताणाचे कारणं बघितली, आता आपण ताणाची कारण ओळखायचा कसा बघतो. आता याच्यातला चौथा ग्रुप आहे. पहिला ग्रुप काय होता, शारीरिक तक्रारी, मानसिक तक्रारी, तिसरा भावनिक तक्रारी, आणि चौथा ग्रुप आहे तो म्हणजे वर्तन समस्या. वर्तन समस्या म्हणजे आपल्या मुलांच्या नंतर, मुलांबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. अस्थिरता म्हणजे कायम अस्थिर, असं बेचैनी वाटत राहते, कायम सकाळपासून संध्याकाळपर्यंत कायम अनईज, मला कसते वाटते असं होत राहतं, हे वर्तन समस्येचं एक लक्षण आहे. भांडण, आपण आपल्या बरोबरच्या कलिगशी, नवऱ्याशी, बायकोशी, आई वडिलांशी, सासू सासऱ्यांशी सगळ्यांशी भांडायला लागतो. म्हणजे दारात दुधवाला त्याच्याशी सुद्धा आपण कटकट करायला लागतो. याचा अर्थ कुठेतरी आपला ताण आपल्याला सहन करता येत नाही. उलटा इफेक्टिव्ह होतो की ताण इतका वाढत जातो की लोकांमध्ये जायलाच नको, लोकांमध्ये मिक्सच व्हायला नको, या प्रकारच्या गोष्टी सुरू होतात. आणि दुर्दैवाने काही लोक अशा वेळेला ऍडिक्शन्स किंवा व्यसनं सुरू होतात, ती म्हणजे दारू प्यायला लागतात, सिगरेट ओढायला लागतात, आणि आजकाल त्याच्या पुढच्या लिस्टात खूपच आहेत. आणि याच्याबरोबर अर्थातच आई वडिलांमधलं सुद्धा मोबाईल टाइम वाढत जातो आणि ते एक वेगळंच ऍडिक्शन आपल्याला आणखीन गुंत्याचा प्रश्न निर्माण करायला लागतो. तर आपण या चारही प्रकारच्या गोष्टी, परत ताण ओळखायचा कसा, तर आपण पहिल्यांदा ताणाची कारणं बघितली,
व पाठोळा आपण ताणाची ओळखायचा कसा बघितलं. आता आपण याच्या पुढे बघणार आहोत ते आपल्याला करायचंय का. हं? आपल्याला हा ताण नकोय, आणि आज मला खूप वेळ बोलायचं नाही, कारण आजकाल आपल्याला माझ्या बोलण्याचा सुद्धा तुम्हाला ताण येईल. त्याच्यासाठी आपण असे काय प्रयत्न करणार की ऍक्शन काय घेता येईल. तर हा जो ताण आहे तो आपल्याला तोडायचा आहे. लेट्स ब्रेक इट अप. त्याचे दोन प्रकारे आपण काम करणार आहोत. एक शारीरिक पद्धतीने आणि दुसरं मेंटल, आपल्या स्वतःच्या मनावर काम करणं, मेंदूवर काम करणं. त्यातल्या शारीरिक प्रकारे म्हणजे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधनं आपण आपल्याला मदत कशी करू शकू ह्याच्यावर आता मी माझी सुविद्य पत्नी डॉक्टर अश्विनी गोडबोलेला निमंत्रित करणार आहे. ती तुम्हाला हे शारीरिक काही ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडनं करून घेणार आहे, आणि हे करताना तुमचे व्हिडिओ जरूर चालू ठेवा. तुम्ही बारकाईने जे ऐका आणि मनापासून आपल्या लॅपटॉपच्या समोर, मोबाईलच्या समोर ती जे काय काय ऍक्टिव्हिटीज सांगणार आहेत ते तुम्ही स्वतः सुद्धा करून बघा. तर आता ओव्हर टू अश्विनी. ती तुम्हाला आता हा स्ट्रेस कमी कसा करायचा याच्याबद्दल बोलणार आहे. अश्विनी. नमस्कार. सर्वप्रथम चिकू पिकू मासिकाच्या टीमला आधी धन्यवाद, आम्हाला आजच्या या कार्यशाळेसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल. सो आता आपण बघतोय ताण कमी करण्यासाठीची काही सोपी तंत्र म्हणजेच टेक्निक्स. जेव्हा ताण येतो तेव्हा मुलंच काय, पालक सुद्धा खूप सारं स्वीट फूड म्हणजे मिठाया वगैरे खायला लागतात. नॅचरल टेंडन्सी असते, पण ह्याच्याने तुम्ही लठ्ठपणाकडे जाता. पण मग ताण कमी करण्यासाठी काय मार्ग आहेत आणि हे का समजून घ्यायचे. कारण आपली संस्कृती तर सांगते चांगला आहार, चांगला विहार आणि चांगला विचार पाहिजे. तर त्यातल्या आहारामधल्या काही गोष्टी की ज्याने ताण कमी होईल. सो चेरी सारखी फळं, तसंच आपल्या भारतीय ह्याच्यामधल्या मातीमधली जांभळं, करवंद, केळी आणि भाज्यांमधली ब्रोकोली, कोबी यासारख्या वेगवेगळ्या भाज्या जेव्हा तुम्ही आहारात ठेवता तेव्हा मुलांना चांगले फायटोकेमिकल आणि आपल्यालाही मिळतात. सो तुम्ही मिठाईपेक्षा चांगले फायटोकेमिकलच्या भाज्या फळं खाल्लीत तर त्याच्यामधून तुम्हाला नॅचरली जो सिरोटोनिन म्हणून केमिकल आहे ज्याच्याने हॅपीनेस येतो ते वाढेल आणि कॉर्टिसॉल कमी होईल. ह्या भाज्या आणि फळांबरोबर अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे, लिंबासारखं छोटस फळ की जे भाजी आणि फळ म्हणून आपण कन्सिडर करतो, ह्याच्याने अलर्टनेस येतो आणि त्याचा वासही खूप छान असतो, ज्या संवेदनेने तुमचा ताण कमी होईल. याच्याबरोबर ग्रीन टी सुद्धा उपयुक्त आहे. लसूण, हळद यांचा उपयोग आहे आणि दूध विसरू नका, पण दुधाचा अतिरेक मात्र टाळा. दूध मोजक्या प्रमाणात आपण प्यायलं तर त्याच्यातल्या ट्रिप्टोफनचं सिरोटोनिन होतं आणि त्याच्याने फायदा होतो की ज्याने ताण कमी होतो. तसंच गार्लिक मधल्या ग्रीन टी मधल्या थियानिन म्हणून अमायनो ऍसिडनी आपला स्ट्रेस कमी होतो. सो असे विशिष्ट अन्नपदार्थ तुम्ही आहारात जर स्पेसिफिकली वापरलेत आणि मिठाया, जंक फूड टाळलं तर तुमच्या ताण आणि ताणाबरोबरचा लठ्ठपणा हा येणार नाही आणि कमी होईल. आता हे आपण बघितलं आहारातनं कसं उत्तर शोधायचं. तसंच आपण दुसरं बघूयात, एक दीर्घ श्वसनाचं टेक्निक. ह्या टेक्निकमध्ये काय करायचंय ते मी आधी सांगतेय आणि मग आपण सगळेजण करूयात. तुम्हाला सगळ्यांना मी दीर्घ श्वास घ्यायला सांगणार आहे. तो तुम्ही 4 आकड्यांवर घ्यायचा आहे, जो काउंट मी देईन. त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी 4 आकडे एवढा तो दीर्घ श्वास रोखून धरायचा आहे. मग तो दीर्घ श्वास सोडताना परत 4 आकड्यांचा काउंट मी देईन, त्याच्यात तो सोडायचा आहे. परत श्वास रोखून धरायचा आहे 4 आकडे. तर तुम्हाला सगळ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना मी विनंती करीन, तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि ह्या ऍक्टिव्हिटीला सामील व्हा. ह्याला ऑडिओची तुमच्या गरज नाहीये, फक्त व्हिडिओची गरज आहे. ओके, आता सगळेजण रेडी असतील तर डोळे बंद करा आणि आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूयात. दीर्घ श्वास घ्या. 1, 2, 3, 4. आता श्वास रोखून धरा. 1, 2, 3, 4. आता श्वास सोडा. 1, 2, 3, 4. आता श्वास रोखून धरा. 1, 2, 3 आणि 4. परत एकदा आवर्तन. श्वास दीर्घपणे घ्या. 1, 2, 3, 4. आता श्वास रोखून धरा. 1, 2, 3 आणि 4. आता श्वास तुम्ही सोडणार आहात. 1, 2, 3, 4. आता तुम्ही श्वास रोखून धरणार आहात. 1, 2, 3 आणि 4.
आता सगळेजण डोळे उघडा. ही मी तुम्हाला 2 आवर्तनं दाखवली आहेत. ही जी रिपिटेशन्स होती ती तुम्ही जेवढ्या वेळेला कराल तेवढा तुमच्या मेंदूला रिलॅक्सेशन येईल. कारण जेव्हा तुम्ही दीर्घ श्वसन करता तेव्हा तुमचं जो मेंदूमधलं भावनिक केंद्र आणि लॉजिकल थिंकिंगचं केंद्र आहे त्यातलं भावनिक केंद्राचं काम कमी होऊन लॉजिकल थिंकिंग ब्रेन काम करतो आणि ताण कमी होतो. आता या दीर्घ श्वसनात तुम्हाला जेव्हा स्ट्रेस जाणवेल, ताण जाणवेल, तेव्हा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही तुमचं करू शकता. ऑफिसमध्ये अथवा मुलांच्या बरोबर कुठेही सहज करता येण्यासारखं आहे, पण कमीत कमी तुम्ही ते 3 मिनिटं केलं पाहिजे. आता वेळेच्या अभावी मी फक्त 2 रिपिटेशन घेतली आहेत. आता आपण पुढचं बघूयात. दीर्घ श्वसनानंतर महत्वाचे असते ती पुरेशी झोप. ती किती पाहिजे तर कमीत कमी 8 तास. आणि याच्यासाठी आपल्या पूर्वापार चालत आलेलं एक वाक्य महत्वाचं आहे, लवकर निजे लवकर उठे, त्यास आरोग्य धनसंपत्ती आणि मी त्याच्यामध्ये अजून वाढवेन बुद्धिमत्ता आणि शांतता लाभे. कारण तुमची झोप छान झाली तर कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन कमी होतं आणि तुम्हाला पॉझिटिव्ह केमिकल म्हणजे सकारात्मक तुम्हाला सगळी न्यूरोट्रान्समीटर मिळतात आणि त्याबरोबर सकारात्मक भावना शरीरात येतात. आणि स्लीपमध्ये तुमचा मेंदू जसा मोबाईल रिचार्ज होतो तसा रिचार्ज होऊन नेक्स्ट दिवशी तुम्ही परत एकदा उत्साहाने मुलांबरोबर आणि तुमच्या कामाबरोबर छान गट्टी करू शकता. तर झोप नीट मिळवा, त्याच्याने ताण कमी होईल. व्यायाम मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तुम्हाला एरोबिक्स आवडतायत, तुम्हाला योगासनं आवडतायत, चालायला आवडतंय, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा. पण या व्यायामामध्ये नियमितता पाहिजे आणि स्वतःला कमिटमेंट म्हणजे स्वतःला जबाबदारी घ्या की मी आठवड्यातनं किमान 2-3दा तरी व्यायाम करणार आहे आणि ते स्वतःसाठी आहे. हा मी टाइम आहे आणि तो मी विशेष करून मातांना सांगेन घालवू नका. घरी तुम्ही योगासनं करा किंवा घरातल्या घरात वॉक करा, पण जरूर करा. याने फायदा काय होतो तर तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरात नॅचरली एन्डॉर्फिन नावाची केमिकल रिलीज होतात. ही एन्डॉर्फिन्स तुमचा ताण कमी करतात आणि तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. त्यामुळे तुमचा ताण कमी करण्याचं हे महत्वाचं तंत्र आहे. व्यायाम मग तो कुठल्याही प्रकारचा पण जरूर करा. या व्यायामाच्या बरोबर आपण आता पुढचं अजून एक टेक्निक बघणार आहोत जे आहे संगीत. संगीतामुळे मन आणि शरीर असं शांत होतं. म्हणजे विशेष करून सैरभैर झालेल्या मनाला तुम्ही अगदी मंद असं वाद्य संगीत ऐकलं किंवा तुम्ही ज्याला क्लासिकल संगीत म्हणतात ते तुम्ही ऐकलं किंवा तुम्ही निसर्गात जाऊन पक्ष्यांची किलबिल ऐकलीत किंवा समुद्राची गाज ऐकलीत तरी सुद्धा ते संगीत जे निसर्गाचं आहे ते तुमच्या मनाला शांत करणारे आणि ताण कमी करणारे. त्यामुळे निश्चित संगीत ऐका. फक्त ढाण ढाण जोरात वाजणारं संगीत जे असेल ते ताण कमी नाही करणार, उलट वाढवतच नेईल. सो अजून एक तंत्र होतं तुम्हाला ताण कमी करण्याचं. आता ह्याच्याबरोबर जे मगाशी सरांनी एक सांगितलं की कामाचं खूप सारं बर्डन येतं आई वडिलांवर, त्यांचं वर्क फ्रॉम होम असेल तरी सुद्धा घरी कामं आहेत, ऑफिस आहे, सगळंच चालू असतं. मग अशा वेळेला एकट्याच आईने सगळी कामं न करता सगळ्या कुटुंबानी कामाचं नियोजन केलं, विभागणी केली आणि दिवसाचं वेळापत्रक बनवलं तर तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचा तर आनंद मिळेल, पण त्या आईला तिचा ताण कमी होईल. आणि त्यासाठी निश्चित प्रत्येक मातेने प्रयत्न केला पाहिजे की दिवसाचं तुम्ही वेळापत्रक बनवा आणि हे वेळापत्रक बनवताना एक वेगळी गोष्ट करा. 0 तास त्याच्या दिवसाच्या 2 भागांमध्ये सोडा की ज्या गोष्टी वेळेत नाही करता आल्या ते ऍडजस्ट करण्यासाठी हा 0 प्रहर असेल आणि कामाची विभागणी करून स्वतःचे ताण कमी करा. हे झालं अजून एक टेक्निक आणि हे तुमच्या ऑफिसमध्ये पण तुम्ही निश्चितपणे पाळू शकाल की ज्याच्यानी कामाची विभागणी झाली तर ऑफिसमधला पण ताण कमी केला जाईल. आणि ह्यालाच हल्लीच्या काळात डेलिगेशन म्हणतात. ते जरूर करा. हे जसं वेळेचं नियोजन आहे ह्याच्याबरोबर मी तुम्हाला आता एक शेवटचं टेक्निक सांगतेय की ज्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की डोळे बंद करा. तुम्ही व्हिडिओ चालू ठेवू शकता पण डोळे बंद करा.
सो आता मी सगळ्यांना डोळे बंद करायची विनंती करतेय आणि तुम्ही सगळेजण या एका छोट्या निसर्गाच्या काल्पनिक सहलीवर जाणार आहात माझ्याबरोबर. आपण सगळेजण एका तळ्याच्या काठी आहोत. ते तळं खूप सुंदर आहे. पाणी संथ निळशार आहे. आसपास खूप सारे डोंगर आहेत. त्यांच्यावर जी हिरवीगार झाडं आहेत त्यांनी हिरवा शालू नेसल्यासारखा वाटतोय. हिरवागार झाडीमधून आपल्याला रंगीबेरंगी फुलं दिसतात. त्या फुलांचा सुगंध येतोय आणि त्याने मन प्रसन्न होतंय. त्याच्याबरोबर हळूच पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. त्यांनी कान सुखावतात. नदीवर हलकेच तरंग उमटतात. लांबवर नजर टाकली तर निळशार आकाश दिसतंय. अशा या अनुभवात आपण अजून काही काळ राहणार आहोत. आठवत रहा काय बघतोय आपण. निळाशार तलाव, सुंदर सुमधुर पक्ष्यांची किलबिल, फुलांचा प्रसन्न करणारा वास आणि हिरवीगार झाडे. आता सगळेजण डोळे उघडू शकता. तुम्हाला मी काही सेकंदांसाठी एक व्हिज्युअल इमेजरी या नावाचं एक टेक्निक सांगितलं. तुम्ही जर सगळेजण वेगवेगळ्या सहली म्हणजे पुण्याजवळ असो अथवा पुण्याबाहेर असो अशांना गेलेल्या असाल आणि ते अनुभव तुम्ही ताण आल्यावर आठवलेत तर निश्चितच या व्हिज्युअल इमेजरीनी ताण कमी होईल. आता ओव्हर टू सुनील. या अशा मिनिटाला परत मी बडबडायला लागणे काही लोकांना ताण देणारं ठरू शकेल, पण आय वॉन्ट एव्हरीबडी टू प्रॅक्टिस दिस. हे जे व्हिज्युअल इमेजरी आहे हे एकदा तरी दिवसातून आणि त्याच्याही बरोबरीने श्वासाचं कारण म्हणजे आपण माझी डीप ब्रिदिंग जी मॅडम बोलल्या या दोन गोष्टी तुम्ही महत्वाच्या या कृपा करून विसरू नका. याचा खूप चांगला उपयोग होतो. बाकीची टेक्निक तर आहेतच आहेत, पण या दोन गोष्टी आपण नियमित करायला लागलो तर आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला आपण मुलांची काळजी घेत असतो, पण आपल्यालाही काळजीची गरज असते. आणि काळजी कशी घ्यायची आता मॅडमने तुम्हाला काही फिजिकल टेक्निक सांगितली. आता आपण आपल्या मनाशी खेळणार आहोत. त्याला आपण मेंटल चॅलेंजेस म्हणूयात किंवा मेंटल टेक्निक्स म्हणूयात, त्याच्यावर काम करू. पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना सवय असते एक काहीतरी गोष्ट घडली की त्याच्यातून दान 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 आणखीन विचार सुरू होतात. म्हणजे मूल 5 मिनिटं शाळेतनं उशिरा आलं की आईच्या डोक्यामध्ये माझ काय झालं असेल, मग शाळेत तर काही गडबड नाही ना, मग बसमध्ये काय झालं असेल, माझ्या मुलाला काही राहिलं नाही ना, तो विसरूनच तो कुठे गेला नाही ना, त्याला कोणी पळवलं नाही, कुठपर्यंत आपले विचार जाऊ शकतात. आणि हे विचार आपण थांबवू शकलो पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला हे विचार आपल्या मनामध्ये गर्दी करतात. आणि ही गर्दी झाली की आपल्या मोबाईलमध्ये जसे आपण 15 प्रोग्राम उघडल्यावर मोबाईल जसा आपला हँग होतो अगदी त्याच पद्धतीने आपला मेंदू हँग होतो. आपल्या मेंदूची इथं आयटीतले कोणी असेल तर त्यांना समजणारं वाक्य त्यामुळे आपल्या मेंदूची जी रॅम असते ती रॅम भरून जाते आणि आपला मेंदू बंद पडतो. तर ही विचारांची साखळी जी बऱ्याच वेळेला अननेसरी असते. कुठेतरी कधीतरी मुलाला एखाद्या दिवशी परीक्षेमध्ये 2 मार्क कमी पडले तर आपण इतका विचार करायला लागतो की पुढच्या परीक्षेत नापास होऊन इथपर्यंत जाऊन थांबतो. ही विचारसाखळी थांबवायला पाहिजे. कशी थांबवता येईल त्यातलं एक पहिली गोष्ट आहे सांगायचं त्या विचारांना. मी तो याच्या नंतर बोलतो. याला मी काय म्हणतो, कीप इट इन फ्रीज. फ्रीज मध्ये विचारांना ठेवून द्या. म्हणजे काय, आपण याच्यात नंतर विचार करू. कसं करता येईल, काय नाही, कुठल्याही सरकारी ऑफिसचं काम चालतं तशा पद्धतीने विचार करायचा की आता या विचार करायलाच नको, आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ, नंतर विचार करू. तुम्हाला अनुभव येईल तो विचार नंतर तुमच्या डोक्यात येतही नाही. आणखीन एक काय करता येईल, ज्या मोबाईलबद्दल आम्ही निगेटिव्ह बोलतो, आज आता मोबाईल माझ्या हातात आहे तर मी काय करेन, जसं आपण मोबाईलवर एखादा आपल्याला आवडलं नाही चित्र तर आपण काय करतो, असं स्कॅन करतो आणि बाजूला टाकतो. स्कॅन करतो आणि बाजूला टाकतो. आपण हे जसं करू शकतो. वी
स्लाइड करतो मोबाईलचं, तसं हा विचार मला उपयोगाचा नाहीये, स्लाइड केला काढून टाकला. हा विचार मला उगाच येतोय, स्लाइड केला काढून टाका. तो आम्ही याला म्हणतो स्वाईप करा, स्वाईप अँड फॉरगेट. ते 2 टेक्निक विचारसरणी थांबवण्याचे आहेत. पहिलं टेक्निक काय, कीप इट इन फ्रीज, आणि दुसरं टेक्निक काय, स्वाईप अँड डिलीट. या 2 गोष्टींनी आपण आपल्या डोक्यामधले विचारांचं कलकल कमी करतो. या तिसरं टेक्निक सुद्धा करता येतं, की जे कायम उपयुक्त होत आलेले जुन्या काळापासून आले डोक्यात विचार, एक डायरी घ्यायची आणि करा लिहून काढायचं. नंतर ती डायरी नाही बघितली चालते. जे क्षणी आपण लिहितो त्या क्षणी ते डोक्यातून निघून जातं आणि आपला ताण आपोआप कमी व्हायला लागतो. तर विचार साखळी थांबवा, हे असे खूप उत्कृष्ट टेक्निक ही तिन्ही वापरता येते. हे केल्याने सुद्धा तुम्हाला खूप त्रास कमी होणार आहे, तुमचा ताण कमी होणार आहे. कारण कुठली का असेना, कुठलंही कारण आहे, पण आपण त्यांना या प्रकारे हँडल करणं, त्याला वापरणं याचा उपयोग होतो. नेक्स्ट काय, आता इथं कोणी मला सांगू शकेल की या चित्रामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते काय दिसतंय? कोणी त्यांचा अनम्यूट करावं आणि सांगावं. हे जे ऑरेंज चित्र आहे ते काय असेल? निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेस, ओके, अजून पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह, अजून काही? आपले विचार दुसऱ्यांशी शेअर करून बोला. नाही, पण हे जे चित्र आहे, ऑरेंज चित्र आहे, त्या चित्रात काय असेल? त्या चित्रामध्ये जे ऑरेंज आणि व्हाईट रेघा दिसत आहेत त्यात काय असेल? कॉन्सन्ट्रेशन. बर, बघितलं आपण कुठपर्यंत लावलं. आता आपण हे चित्र प्रत्यक्ष काय आहे ते जरा गंमत बघूया. हे चित्र एका माशाचं चित्र आहे. मी चित्र हे एक रूपक म्हणून मांडलं. आपण बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीकडे खूप थोडक्यात संकुचित बॅरल व्हिजननी बघतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, आज तुम्ही काहीतरी वेगळाच दिसताय, आपण त्यातून निगेटिव्ह काहीतरी अर्थ घेतो. खरं तर सिंपल त्या व्यक्तीला एखादी भावना व्यक्त करायची असते. कधीतरी काय आपलंच मुलं आपल्याला बोलतो, आई तुम्हाला खूप त्रास झाले, आणि माहिती डोक्यात घेऊन बसते की असं का होत आहे. आणि मग आपल्याला खरं प्रत्यक्ष असतं त्या क्षणी समोरच्या मनामध्ये एक छोटासा विचार असतो, त्याला मागचं पुढचं काहीही नसतं, पण आपण त्याला खूप मोठा विचार देऊन बसतो आणि त्याच्यातून आपण आपल्या मनात कुठेतरी आडी ठेवतो, ताण घ्यायला लागतो आणि सगळ्या गोष्टी चुकत जातात. काही वेळेला असं असतं की कोणी समोरची व्यक्ती आपल्या समोरून जाते आणि ती तिच्या तंद्रीत असते, ती आपल्याकडे बघत सुद्धा नाही. मला काहीच म्हणतो की मला इतकी ओळखते, माझ्याशी एवढ्या वेळा गप्पा मारते, आज माझ्याकडे बघत सुद्धा नाही, कसली शिष्ट आहे. संपूर्ण चित्र समजून घ्या. शक्यता आहे ती कुठल्या तरी ताणात असेल आणि मग आपण काय करतो, मग आपण कट्टी घेऊन बसतो आणि आपले एक चांगली मित्र किंवा मैत्रीण हरवून बसतो. त्या आजपासून काय काळजी घेऊयात, समजून तर घेऊ समोरची व्यक्ती अशी काय वागली. संपूर्ण चित्र, कम्प्लीट पिक्चर समजणं ही त्यातली खूप गरजेची गोष्ट आहे. हे खूप महत्वाचं आहे, हे विसरू नका. याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होणार आहे नाती सांभाळण्यामध्ये, आणि नाती सांभाळली की ताण कमी होणारच आहे. नेक्स्ट पार्ट आहे ह्याच्यावरती मला काय वाईट बॉल लक्षात घेणं. सचिन तेंडुलकर ज्या 90 ते 100 मध्ये आउट होत होता, तर असं म्हटलं जातं की तो व्हाईट बॉलला बॅट लावायचा आणि त्याची विकेट पडायची. आणि मग त्याला नंतर कळलं की अरे आपला खरा प्रॉब्लेम काय आहे की आपण व्हाईट बॉलला बॅट लावतो. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा असतं. मग खूप छोट्या छोट्या गोष्टींवर डोकं फिरवून घेतो. रोजची गोष्ट आहे, मूल घरी आलं की त्याला त्याचा बॅग असते, ती बॅग कुठेतरी आपण नीट ठेवायला अपेक्षा असते, मूल ते कुठेतरी फिरकावून देतं, कुठेतरी शूज दुसरीकडे टाकतो, आपण चिडचिड करून घेतो. खरं त्याचा काय उपयोग आहे का? याचा खरं काहीच उपयोग नाही. आणि याचा उपयोग नसल्यामुळे ते सोडून देणं, डिलीट करणं याचा उपयोग आहे. व्हाईट बॉल कडून डिलीट करण्यातलं मुलांच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे खाणं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर तुम्ही आपलं मीटिंग झाली की बघणार आहात, की माणूस सोडून एक तरी प्राणी सांगा जो आपल्या मुलांना खायला घालतो. आम्हीच आपल्या मुलांच्या खाण्यासाठी मागे लागलेलो असतो. सोडून द्या, 5 वर्षानंतरच्या मुलांच्या खाण्याची तर विचारच करू नये. त्याला व्हाईट बॉल म्हणून सोडून देणं हे खूप उपयोगाचं असतं. नंतरचा पार्ट आहे तो म्हणजे कटकटी लोक. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कटकटी लोक असतात. आणि कटकटी लोक आपल्यासाठी खूप त्रासदायक असतात. मग एखाद्या अशा कोणते टिपिकल मित्र असतो, मैत्रिणी असते, काकू असते, सासू असते, आई असते, मावशी असते, आत्या असते, कोणती अशी व्यक्ती असते की जे आपल्याशी आली की आपली डोकी फिरतात. काय करूया, समजा अशा व्यक्तीने फोन केला, हाय आपल्याला कळलं ही व्यक्ती कटकटी आहे, तर डोक्यात राग घालून घेऊ नका, तर आपण टाळणार आहोत. आपण काय करणार,
पहिलाच आपला रिस्पॉन्स आला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की यू आर नॉट अवेअर ऑफ इट. त्या व्यक्तीने अजून काहीतरी बोलायला लागली, आपण शांतपणे सांगणार बाय, मला वेळ नाही, आपण नंतर बोलू, काही म्हणा, फ्रीजमध्ये टाका, पण तो फोन तिथंच कट करा. कारण त्या एका कटकटीच्या फोननी किंवा एका संभाषणाने आपला अख्खा दिवस खराब होऊ शकतो, स्वतःमध्ये काही चूक नसताना. त्या कटकट्यांना टाळा. हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी. काही लोकांना टाळता येणार नाही, तर आपल्या नवऱ्याला टाळता येणार नाही, आपल्या सासूला टाळता येणार नाही, त्या इतर गोष्टींचा विचार करणं, त्या व्हिज्युअल इमॅजिनेचा विचार करणं उपयोगाचं होऊ शकतं. ताणाचं एक खूप मोठं कारण आहे ते म्हणजे मोबाईल. आणि या मोबाईल पासूनची व्यसनमुक्ती ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ही आपण कशी करू शकू, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत डिजिटल डिटॉक्स म्हणतात. डिटॉक्स असं त्याचा खूप फॅशनचा वर्ड आहे. आणि त्यासाठी काय काय करता येईल. पहिल्यांदा मोबाईलसाठीचे रूल्स हे सगळ्या घरासाठी सेम असले पाहिजेत. म्हणजे काय की आपण मुलाला सांगायचं की तुझा मोबाईल तू बंद कर आणि आपण आपला मोबाईल चालू ठेवायचा, हे जमणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे व्यायाम बाबांपासून, आजीपासून, आजोबांपासून, आईपासून, मुलापर्यंत प्रत्येकाने सेम. त्यात सुद्धा कॉलेजचं मोठं मूल आणि शाळेतली मुलगा असा असेल आणि मोठा मुलगा मोबाईल वापरतोय, शाळेतला म्हणणारच मी का नाही. त्यामुळे नियम सगळ्या घरासाठी पाहिजे. दुसरा पाठ काय असला पाहिजे, स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करा. स्वतःचा स्क्रीन टाइम आपण कसा कमी करू शकू, परत एकदा आपल्या हातातला मोबाईल कमी करू. मी बऱ्याच आयांची गंमत बघितलेली आहे. होतं काय माहितीये की मूल शाळेतनं आलं रे आलं की आजकाल शाळा सुद्धा होमवर्क मोबाईलवरच पाठवतात. तर मूल समोर उभं असतं, त्याला आई आई करून काहीतरी सांगायचं असतं आणि आई काय करते, थांब रे जरा, काय शाळेने होमवर्क दिलाय. मोबाईल म्हणतं मी महत्वाचा, माझ्या आईला का मोबाईल महत्वाचा. त्या स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करणं तितकंच महत्वाचं आहे. पूर्वीचे आई बाबा मुलांची खेळायचे, आजकाल मुलांना विचारा, मुलं सांगतात आई बाबा माझी खेळतच नाही. सो स्वतःचा स्क्रीन टाइम कमी केल्याशिवाय हे शक्यच नाही. नंतरचा आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे मोबाईल प्रतिबंधित क्षेत्र, विशेष करून बेडरूम्स. आपल्या बेडरूममध्ये मोबाईल नसलाच पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. मुलं जिथं झोपतात तिथं मोबाईल घेऊन झोपणं हे त्यांचा ताण वाढवणारी गोष्ट आहे. ऍक्च्युअली मॅडम मगाशी जे सेरोटोनिन मेलॅटोनिन सांगत होत्या, झोप येण्यासाठी एक 6 इंचाचा मोबाईलचा स्क्रीन चालू असेल तर त्या रूममध्ये कोणालाही नीट झोप येणार नाही. कारण ते डोळ्यामध्ये लाईट आला की मेलॅटोनिन ज्याने आपल्याला झोप येते ते द्रव्यच तयार होत नाही आणि झोपेची वाट लागते. त्यामुळे आपल्या घरामध्ये मोबाईल प्रतिबंधित क्षेत्र पाहिजे. आणि त्याचं उलटं म्हणजे मी त्याला मोबाईलची बेडरूम म्हणतो. कुठेतरी उंचावर, फ्रीजच्या वर, कुठे जिथं इलेक्ट्रिक पॉइंट असतात तिथं सगळ्या मोबाईलला ठेवा त्यांच्या बेडरूममध्ये आणि त्यांना चार्जिंगला लावून द्यावं. जसे आपल्याला चार्जिंग झोपेनी मिळतं तसं मोबाईलला त्या झोपेच्या चार्जिंगला आपल्या पासून लांब कुठेतरी चार्ज करायला ठेवा. काही नुकसान होणार नाही. एखादा फोन आला तर त्याचं काय करायचं आपण बघू, पण आपली झोप आणि मुलांची झोप ही मोबाईल ती जवळपास आली की डिस्टर्ब होणारे नक्की लक्षात ठेवा. मोबाईलबद्दल मी एवढा का बोलतोय, कारण त्याच्याने खूप प्रॉब्लेम येतात. एवढं करून मोबाईल टाळता येणार नाही, पण मग टाळता येणार नाही आपण वेळ फिक्स ठेवू शकतो का. मी मुलांसाठी सांगण्याची गोष्ट की सगळा दिवस व्यवस्थित तू कर, अभ्यास छान कर, खेळून ये, मज्जा कर, मग आपण अर्धा तास मोबाईल बघू, तो सुद्धा जेवताना नाही. कारण जेवताना आपण जेव्हा मोबाईल बघत असतो तेव्हा आपण त्याही भावना जेवणाबरोबर खात असतो, कुठेतरी डोक्यामध्ये त्याचा शॉट लागतो, इरिटेशन सुरू होतं. त्यामुळे मोबाईलच्या वेळा फिक्स ठेवा, आपण जेवताना असाव्यात. आणखीन काय करू शकतो आपण, मुलांबरोबर आठवड्यातून किमान एक दिवस काही तास आपण खेळतोय का. आणि लक्षात ठेवा 10 वर्षाच्या मुलं सुद्धा पकडापकडी आवडू शकते, लपाछपी आवडू शकते. आई वडिलांनी आपल्याबरोबर खेळायला आवडतं, पळायला आवडतं. बागेमध्ये गेलं तर बऱ्याच आया काय करतात, मुलांना सोडून देतात आणि स्वतः बाकावर गॉसिप कर आणि त्या गॉसिपमध्ये परत कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींच्या चर्चा करतात. पण खेळून बघावर मुलांबरोबर 15 मिनिटं खेळा, 20 मिनिटं खेळा, पळापळी करा, बॉल खेळा, तुम्हाला लक्षात येईल. तो एक उन्हाळ तास, दिवस तर सोडून द्या, एक उन्हाळ दिवस तुमच्या आयुष्याला एक खूप वेगळा अर्थ देईल. तुम्ही खूप रिलॅक्स व्हाल. आणि ते करताना काळजी काय घेऊयात, 3 गोष्टी टाळायच्या, मॉल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्स. हे तिन्ही गोष्टी ताण वाढवणार आहेत. आणि 3 गोष्टी करूया, निसर्ग, त्यामुळे झाडं, यांचा आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होणार आहे. पाणी,
साधं पाणी बघणं, पाण्यात खेळणं, स्विमिंग करता येणं तर स्विमिंग करता येणं, ह्याचा आपल्या मुलांना खूप आपल्या सगळ्यांचा ताण कमी करायला उपयोग होतो. आणि तिसरं टेक्निकला अर्थिंग म्हणतात. अर्थिंग म्हणजे जमिनीशी संवाद. आपण आजकाल असं लक्षात आलंय की आपण मातीत खेळत नाही, मातीशी आपण जोडलेलोच राहिलेलो नाही, आणि हे सगळे ताण वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. ते अर्थिंग केल्या ते आपण आणि पृथ्वी याच्यामध्ये आपण एक कट करून ठेवलेला आहे, आणि त्याच्याने आपल्या अंगातले येणं ताणाचे जे गोष्टी असतात त्या वाढत राहतात. हे सगळं आपण आपल्या मेंदूवर काम करण्यासाठी करायचं. आणि हे करताना त्यातला मोबाईल किंवा मोबाईल एक निमित्त, मोबाईल निमित्त सगळ्याच टेक्नॉलॉजीच्या बाबतीत थोडंसं स्वतःला डिजिटल डिटॉक्स करणं हे उपयोगाचं. पण अजून काय करणार आहोत? हे जरा वेगळा मुद्दा आहे, पण आपण फार गोष्टी धरून ठेवतो. कोणी आपल्याला बोललं की आपण त्याच्याबद्दल खूप दुःख धरतो, की आपल्याला हा असं का बोलला, ही अशी का बोलली, असं बोलायलाच नको होतं, मी काय अशी आहे का, मी काय असं आहे का, असं अडून बसतो. आणि त्याच्यातून आपण समज गैरसमज वाढतात. आणि ते खूप मोठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे करण्यामध्ये प्रत्यक्ष त्या समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. ताण आपल्या मेंदूला येतो. याच्यात एक गौतम बुद्धांची खूप छान स्टोरी आहे, जी मला या निमित्ताने सांगायला आवडेल. ते म्हणजे एकदा एक माणूस गौतम बुद्धाला फार वेडं-वाकडं बोलतो, शिवाय घालतो, घाणेरडे शब्द बोलत राहतो. गौतम बुद्ध निवांत. शेवटी तोच माणूस म्हणतो, मग वैतागतो, म्हणतो, महाशय मी एवढ्या तुम्हाला वेडं-वाकडं बोलतोय, शिवाय घालतोय, तुम्हाला राग कसा येत नाही? तर गौतम बुद्धाचं उत्तर खूप छान आहे. ते त्याला म्हणतात, बाबा रे, शिव्या कोणी दिल्या? मी दिल्या. ओरडाओरडा कोणी केला? मी केला. मी घेतल्या का? नाही. मग राहिलं कोणाकडे? तुझ्याकडेच राहील. म्हणजे आपण त्या व्यक्तीपासून त्याची निगेटिव्हिटी ती घ्यायलाच टाळली, ही कधी जमेल? सोडून देणं, क्षमा कर, बिचारा आहे, क्षमा करूया, सोडून देऊयात. आणि हा विचार सर्व धर्मामध्ये आहे, सर्व पंथांमध्ये आहे, फक्त आपण तो वापरत नाही आहोत. आपण डोक्यात घेऊन बसतो आणि कारण नसताना आपल्या मेंदूमध्ये कचरा जमा करतो, आणि कचरा जमा झाला की ताण वाढणारच आहे. त्यामुळे हे करून बघूयात, थोडं सोडून देऊयात, काय फरक पडत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोडायला शिकूयात. आपण तिथं सगळ्यात मोठा ताण घेऊन बसतो. तर पहिल्यांदा जवळच्या नातेवाईकांना क्षमा करून बघूयात. त्याच्याने आपल्यामध्ये, आपल्या एकूणच आपल्या कुटुंबातल्या वातावरणामध्ये खूप चांगला आनंददायक परिणाम होईल. आणि हे त्यातलं महत्वाचं लक्षात ठेवायचं. आणि एक खूप छान वाक्य आपल्याला आपल्या बॉलिवूडने शिकवलंय, ऑल इज वेल. तेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागले, आपण प्रत्येक गोष्टीकडे आनंदाच्या अँगलने बघायला लागतो, की जे घडलंय ते कुठेतरी चांगलं होणार आहे. आता 2 मार्क भेटले, ठीक आहे, पुढच्या पेक्षा आपल्या मुलाला उलट आणि हुरूप येईल आणि तो आणखीन जास्त अभ्यास करेल, त्याला जिद्दीने काम करेल, असं म्हणायला लागलंय. ऑल इज वेल हा खूप महत्वाचा मंत्र आहे. ह्याच्याने ऍक्च्युली काय आपल्या ह्याच्यात फरक पडतो का? हृदयाला काय फरक पडणार आहे का? काही नाही फरक पडणार. फरक कुठे पडणार आहे? आपल्यामध्ये एक जिद्द निर्माण होणार आहे, आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळणार आहे की येस, सगळं चांगलं होऊ शकतं, आणि आपोआपच तो चांगुलपणा वाढत जातो, आणि त्याचा आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्हिटी यायला लागते. अख्ख्या घरामध्ये तो इफेक्ट येतो. या निमित्ताने आणखीन एक पॉईंट गंमत सांगणार आहे, ऍक्टिव्हिटी म्हणून मी त्याला सांगणार. तुम्हाला आठवत असेल की समजा घरात काहीतरी वास येतोय, तर आपण काय करतो? रूम फ्रेशनर घेतो, फसफस मारतो की घरामधला तो जो घाणेरडा वास असतो तो निघून जातो. आपण काय केलं माहितीये का? आपण तो जो न आवडणारा वास होता त्याला चांगल्या वासाने कोपऱ्यात ढकललं. तो वास गेलेला नव्हता ऍक्च्युली, तो वासाचं कारण आपण काढलंच नव्हतं, पण आपण चांगल्या वासाने रूम भरली. सेम आपल्या घरामध्ये ताणतणावाचे प्रश्न, परिस्थिती असेल, निराशेच्या गोष्टी असतील, कोणाला फेल्युअर्स येतात, सगळं ठीक आहे, पण हे करताना जर घर आनंदाने भरायला लागलं तर तो ताण, ती निराशा आपोआप कमी होईल. म्हणजे आपण केवळ आपलाच नाही, आपल्या नातेवाईकांचा, आपल्या घरच्यांचा सुद्धा ताण आनंदात राहून कमी करू शकतो. सुनील सर आणि अश्विनी मॅम, तुम्ही दोघांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल चिकू पिकू तर्फे तुमचे मनापासून आभार. आणि पालकत्व ही खरंच खूप छान आणि सुंदर प्रोसेस आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येणार आहे, पण आपण त्याच्याशी कसं डील करायचं त्याची टेक्निक्स पण तुम्ही आम्हाला शिकवलीत. आणि बऱ्याचदा असं होतं, मला ऐकताना जाणवलं की आपण हे लोकांना सांगत असतो किंवा मुलांना पण सांगत असतो, हे खाऊ नको, ते खाऊ नको, रात्रीचा स्क्रीन बघू नको, पण कुठेतरी आपण ते फॉलो करायचं विसरतो. त्यामुळे आम्ही नक्की तुम्ही सांगितलेले टेक्निक्स फॉलो करू. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. To see more such videos, please subscribe, like, share our YouTube channel Chiranjeev Godbole at YouTube. You can also visit
our website www.chiranjigodbole.com for more information. You can contact 9637641404 for appointment between 9 to 5 p.m. Thank you.